बघत येऊन नुसतं तमाशाच करते नुसतं. जा की. हो वहिनी, अहो थांबा ना. आजच्या दिवशी दादाने असं नाही बोलायला पाहिजे होतं तुम्हाला. हो तर त्याच्या वतीने मी तुम्हाला सॉरी बोलतो. प्लीज बसा ना. हे सगळं आहे ना तुमच्या दोघांमुळे होतं. त्यामुळे सॉरी बोलण्यापेक्षा तुम्ही हे घर सोडलं असतं ना, हे सगळं झालंच नसतं. हो वहिनी, नक्की तुमच्या दोघींचा काय प्रॉब्लेम आहे हे आम्हाला सांगितलंच नाही तर आम्हाला कळणार तरी कसा? प्रॉब्लेम तुमची बायको आहे. प्रॉब्लेम तिचं इथं असणं आहे. प्रॉब्लेम ती इथे राहून माझ्यावरच फुगून राहणं, मला न बोलणं, म्हणजे थोडं काही झालं की रुसायचं, त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचं. का? कुठून येतो एवढा सगळा माज? माझ्याच घरात राहून माझ्याच नवऱ्याच्या जीवावर जगून हिने मला टाळायचं आणि ते मी सहन करायचं. जमणार नाही आणि मला हे चालणार पण नाही. काय ग तन्वी, तू प्रियासोबत अशी का वागती? हा, लय शाणी समजतेस का स्वतःला? अहो दादा, ताईंना कमी बोललं तरी प्रॉब्लेम आहे, जास्त बोललं तरी प्रॉब्लेम आहे. मला तर कळतच नाही यांच्या डोक्यात काय चालू असतं. कधी कसं वागतील ना कळतच नाही मला, नेमच नाही लागत. म्हणून तर स्वतःच्याच बर्थडे दिवशी तमाशा करताय. तुम्ही दोघं पनवती नाही ह्या घरात, त्यामुळे तमाशा होत आहे. गप्पे, ऐकते तर जास्त बोलू नकोस. ऐकते तर काय उपकार करते का? ए मंद बायांनो, अरे जरा शांत बसा की. लहान आहेत का आता भांडायला? हा, तुमचा आता विषय निघालायच आहे ना, तर नेमकं सांगा तुम्हाला एकमेकींचा काय प्रॉब्लेम आहे. हा, क्लिअर सांगा, त्यावरती आपण ठरवू एकत्र राहायचं की नाही राहायचं.